देव जे म्हणतो ते जर तुम्हाला समजलं आणि त्याप्रमाणे तुम्ही वागलात तर तुम्हाला खरं जीवन मिळणार, सत्य जीवन मिळणार। जगामध्ये जीवन का नाही आहे याचं कारण असं आहे की लोकांना देवाची वचनच माहित नाही आहे, देवाचे शब्द त्यांना ठाऊक नाही आहे, देव काय बोललेला आहे त्यांना माहित नाही आहे, देवाच्या मनातलं त्यांना माहित नाही आहे, देवाची योजना त्यांना माहित नाही आहे, देवाविषयी जगामध्ये ज्ञान नाही आहे, देवाचे शब्द लोकांना माहित नाही आहेत, देवाच्या योजना लोकांना माहित नाही आहेत आणि म्हणून जग कोरडं आहे, सुक आहे, निर्जीव आहे, निरस आहे। जगात जगण्यासारखं काही नाही आहे। जार प्रश्नांनी जग ग्रस्त आहे, त्रस्त आहे। म्हणजे प्रिय भावांना आणि बहिणींनो, ह्याला मी शुष्क जीवन म्हणतो, निरस वाळवंटासारखं रखरखीत जीवन आहे जगामध्ये। याचं कारण या जगातल्या लोकांना देवाची ओळख नाही आहे, लोकांना देव माहीतच नाही आहे, देवाचे शब्द माहीत नाही आहेत, देवाच्या योजना माहीत नाही आहेत, देवाने आपल्यासाठी काय करून ठेवलेलं आहे ते माहीत नाही आहे, येशूच्या द्वारे देवाने आपल्यासाठी केवढं करून ठेवलेलं आहे हे लोकांना माहीत नाही आहे। म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाविषयीचं ज्ञान लोकांना नाही आहे आणि देवाच्या मनातलं लोकांना माहीत नाही आहे आणि म्हणून या जगाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे। जर लोकांना देवाची वचनं मिळाली तर त्यांना देव कळेल, देव समजेल, देव जर त्यांना समजला, देव जर त्यांना मिळाला तर मी तुम्हाला निश्चित सांगतो या जगातला कोणताच मनुष्य दुःखी राहू शकत नाही। त्याला एकदा कळलं की देव आहे, तो प्रेमाचा सागर आहे आणि तो माझा आहे आणि तो माझ्यावर प्रेम करतो आणि त्याने मला अनाथ सोडलं नाही, तो माझा सांभाळ करतो, हे जर एकदा माणसाला कळलं तर तो कधीही दुःखी राहू शकत नाही। ही देवाची वचनं माणसापर्यंत शुद्ध स्वरूपात जायला हवीत की नाही? तुमच्यापर्यंत येणारी देवाची वचनं जर शुद्ध स्वरूपात येत असतील तर तुम्ही निश्चितपणे भाग्यवान आहात। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जी वचनं तुमच्यापर्यंत येत आहेत ती शुद्ध आहेत की नाही महत्वाचं आहे आणि म्हणून बायबल वाचणं महत्वाचं आहे। जर तुमच्याकडे देवाची वचनं असतील तर तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे विश्वास आहे, तुमच्याकडे सामर्थ्य आहे। देवाची वचनं जी आहेत ती आपल्याला ज्ञान सामर्थ्य देतात, देवाची ओळख देतात। देव आहे कसा? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला आणि मला देवाची जेवढी जास्त ओळख होणार तेवढं आपलं जीवन संपन्न होणार। देव कसा आहे हे ओळखून घ्या, समजून घ्या आणि शिकून घ्या। त्यासाठी देवाची वचनं वाचली पाहिजे। हेसळयुक्त वचनं घेतल्याने आपल्याला देवाचं खरं ज्ञान होत नाही। मी माझ्या मनातले विचार इकडे सांगत नाही आहे, मी माझं ज्ञान लोकांना देत नाही आहे, तर त्याचं ज्ञान मी लोकांना देतो आहे, त्याच्या मनातलं मी लोकांना सांगतो आहे आणि त्याच्या मनातलं जर तुम्हाला कळलं तर तुम्ही धन्य आहात। अनंतकालीन कल्याण होणार, अनंतकालीन कल्याण होणार, सार्वकालीन तुमचं कल्याण होणार, फायदा होणार।